महाराष्ट्र सरकारनं 77,000 कोटी रुपयांची बिलं थकवल्याचा गंभीर आरोप कंत्राटदार महासंघानं केलाय। येत्या काळामध्ये पैसे न दिल्यास त्याविरोधात आक्रमक होण्याचा इशारा सुद्धा त्यांनी सरकारला दिलाय। पाहूया। महाराष्ट्र सरकारकडे पैसेच नसल्यामुळे सरकारनं कंत्राटदारांचे तब्बल 77,000 करोड रुपये थकवल्याचा धक्कादायक आरोप कंत्राटदार महासंघानं केलाय। भीषण म्हणजे सरकारनं दिलेले चेकही ट्रेझरीमध्ये वठत नसल्याचा आरोप करत कंत्राटदार संघटनांनी सरकारविरोधात आक्रमक होण्याचा इशाराही दिलाय। माहितीनुसार कंत्राटदारांची मार्च 2025 ला सरकारकडे 89,000 करोडची बिलं प्रलंबित होती। आता मार्च 2026 जवळ येऊनही सरकारकडे त्यातले 77 करोड थकीत आहेत। म्हणजे वर्षभरात सरकारनं फक्त 10% बिलांचे पैसे दिल्याचा आरोप कंत्राटदार संघाने केलाय। राज्यातील कंत्राटाचे जवळपास 89,000 कोटीचे देयक मार्च 2025 ला प्रलंबित होते। आज मार्च 2026 आले तरी सुद्धा हा आकडा 77,500 कोटी आहे। म्हणजे राज्य शासनाने गेल्या 12-13 महिन्यात फक्त 10 ते 12% कंत्राटदाराचे पेमेंट दिलेले आहेत। हे वास्तविक अत्यंत चुकीचे आहे। 12-13 महिन्यात राज्य शासनाने विकासाची कामं अजूनही मंजुरी केलेली नाहीत। ही मंजूर न केल्यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार 1.5 लाख, त्यानंतर मजूर सहकारी संस्था, ओपन कंत्राटदार 1 लाख, अशा जवळपास 3.5 ते 4 लाख कंत्राटदारावर उपजीविकेचे साधन जे कंत्राटदार हा व्यवसाय आहे हा अत्यंत धोक्यात आलाय। जवळपास 13 ते 14 महिन्यापासून 4 आमच्या कंत्राटदार सुशिक्षित वर्गाने आत्महत्या केल्या। राज्यपालांच्या भाषणामध्ये जर आपण बघितलं असेल इतकी मोठी आकडेवारी दाखवलेली आहे। कसं काय महाराष्ट्रामध्ये या असलेल्या विकासाची गंगा आम्ही आणतोय, परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षापासून कंत्राटदार टेंडर निघाला पण कंत्राटदाराला त्या कामं मिळाली परंतु त्यांचे पैसे मिळाले नाहीत। सरकारच्या वतीने किती थकबाकी आहे, काय थकबाकी हे सांगितलं गेलेलं नाही। दुर्दैवाचा एवढंच नव्हे, हजारो कर्मचारी तिथं काम करतात, त्यांचे सुद्धा पगार वेळेवर होत नाही। सरकार हे पूर्णपणाने या आर्थिक असलेल्या व्यवस्थेमध्ये डबघाईला आलेलं आहे। दुसरा आरोप म्हणजे सरकार बिलांसाठी जे चेक कंत्राटदारांना देत आहे त्या चेकचे पैसे संबंधित विभागाच्या ट्रेझरीमध्ये 4-4 महिने होऊनही मंजूर होत नाहीयेत। त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसेच शिल्लक नसल्याचा आरोप होऊ लागलेला आहे। जे पैसे रिलीज करण्यासाठी शासन ऑर्डर पाठवतं ते प्रत्यक्षात पैसे ट्रेझरीमधून पासच होत नाहीत। जवळपास 20-25 दिवस, महिना, दीड महिना, 3-3, 4-4 महिने हे ट्रेझरीमध्ये हे चेक पास होत नाहीत। याचा अर्थ शासन जे चेक किंवा जी ऑर्डर काढतं हे ऑर्डरला जर 3-3, 4-4 महिने पासिंगसाठी आलं ते अत्यंत चुकीचं आहे। याचा अर्थ राज्य शासनाकडे पैसाच नाही आहे। कॉन्ट्रॅक्टरचे सगळे पेमेंटसुद्धा सुरू आहेत, टप्प्याटप्प्याने ते सुरू आहेत। आत्ता बजेट आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठी तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सगळ्यांना पेमेंट मिळतं आहे। थोडं कदाचित मागे पुढे होईल झालं असेल, पण मला असं वाटतं की कुणाचे पैसे राहणार नाहीत। सर्वांना या संदर्भात या ठिकाणी त्यांनी कामं केलेली आहेत त्या ठेकेदारांना पैसे दिले जातील। याआधी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शेतकऱ्यांनंतर आर्थिक तंगीतून कंत्राटदारांनी आत्महत्येच्या घटनाही घडल्या आहेत। त्या पार्श्वभूमीवरती कंत्राटदार संघानं आक्रमक भूमिका घेतली आहे। सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।